पिरणवाडी नागरी समस्यांकडे लक्ष द्यावे, जनतेला अंधारात ठेवून पट्टण पंचायतीचा कारभार चालवू नये, कॉम्प्युटर उताराच्या नावाखाली सुरू असलेली लूट थांबवावी आदी विविध मागण्यांचे निवेदन पिरणवाडी येथील सर्व माजी ग्रामपंचायत अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सदस्यांतर्फे पिरणवाडी पट्टण पंचायत सीओकडे करण्यात आले आहे। पिरणवाडी येथील सर्व माजी ग्रामपंचायत अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सदस्यांनी बुधवारी सकाळी मोठ्या संख्येने जमा होऊन उपरोक्त मागणीचे निवेदन पट्टण पंचायतीच्या सीओना सादर केले। तसेच त्यांच्यासमोर पट्टण पंचायतीच्या कारभाराबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। या प्रसंगी माजी ग्रामपंचायत अध्यक्ष राकेश तलवार, पिराज मुचंडीकर, सचिन गोरले, सचिन राऊत, अप्पाजी मुचंडीकर, चंद्रकांत पाटील, प्रमोद पाटील, अप्पा पाटील, शिवाजी शहापूरकर, ज्योतिबा लोहार, ज्योतिबा गुंडोजी, गणू मुचंडीकर आदींसह पिरणवाडीतील माजी ग्रामपंचायत पदाधिकारी आणि सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते। पिरणवाडी मागे ग्रामपंचायत होती, आता पट्टण पंचायत झाले। पूर्वी टॅक्स कमी होता, 200 रुपये होता, आता तिथं 200 रुपये ते 4000 रुपये टॅक्स झाले। इथं काय सगळे लोक सदन नाही आहेत, सर्वसाधारण कुटुंबातले लोक आहेत इथं। त्यामुळे टॅक्सचा पण गव्हर्नमेंट आणि ह्या वर्षी तर दुष्काळ पडलेला आहे या भागामध्ये। त्यामुळे मी म्हणतो सरकारकडे निवेदन करतो की यावर्षी त्यांनी टॅक्स पूर्णच माफ करावा आणि पूर्वीच्या काय टॅक्स होता का नाही त्याप्रमाणेच घ्यावं उताराबद्दल जरा। आणि परत कॉम्प्युटर उतारा म्हणजे आपण प्रॉपर्टी कार्ड म्हणतोय त्याला, कॉम्प्युटर उतार्याला इथं मनमानी काय चाललंय, कोण वशिला लावतोय त्याला काय तर चिरीमिरी घ्यायचं, ते बी थोडी चिरीमिरी नव्हे, 3 ह्याच्यामध्ये घ्यायचं आणि त्याला कॉम्प्युटर उतारा द्यायचं। ॲक्च्युली गव्हर्नमेंटचं रूल्स काय आहे की सगळ्यांना सरसकट आमचं म्हणणं असं आहे की जे नोंद झाल्यामध्ये सर्वे नंबरमध्ये असून दे किंवा गावठाणमध्ये असून दे, इथं जे दप्तर आहे पूर्वीचं त्या ह्याच्यामध्ये ज्यांची घराचे नावं आहेत उतारे पूर्वी कसं देत होते तसं कॉम्प्युटर उतारा प्रॉपर्टी कार्ड त्यांनी द्यावं असं आम्ही त्यांना सांगतोय। त्याचप्रमाणे सरकारकडनं आता आम्ही विचारल्यानंतर यांनी सांगितलं की 91 लाख रुपये सरकारकडनं आलेत ह्या पंचायतीला। कशासाठी आलेत? सार्वजनिक कामासाठी आलेत। मग कुणाला टॉयलेट नाही आहे त्यांच्यासाठी आलेलं आहे, त्याप्रमाणे कुणाला घर नाही आहे त्यासाठी आहे। मग सांगत नाहीत ना अधिकारी लोक, हे जनतेला सांगायला पाहिजे। आता आम्ही सगळ्या गावच्या वतीनं प्रमुख सगळ्या यांच्या वतीनं इथं निवेदन दिले। त्यांनी सोमवारी इथं आम्ही सांगितले त्यांना एक बोर्ड लावा, काय गव्हर्नमेंटकडनं फंड येतोय, कशासाठी फंड येतोय, तिथे एक बॅनर लावायचं, ते कशासाठी ते आलेलं आहे हे आम्ही त्यांना सांगितलं आहे। आणि त्यांनी कॉम्प्युटर उतारा किंवा टॅक्सबद्दल विचार करून आम्हाला सांगतो म्हणून सांगितलं। पिराज मुचंडीकर ह्या सगळ्या आमच्या सिनियर लोकांनी जी पंचायत चालवली त्या पद्धतीचा कारभार ह्या आमच्या ग्रामस्थांना सगळ्यांना मान्य होता, ते सगळं मान्य पण केलं। 5-5 वर्ष एकच चेअरमन राहून आमच्या ग्रामपंचायतीचा कारभार चांगल्यापणानं चालवला। आज जो दर्जा वाढलेला आहे, पट्टण पंचायत झालेली आहे, तरी पण दर्जाहीन कारभार या पट्टण पंचायतीचा चालू आहे। कुणालाही वाली नाही आहे आणि या पाण्याची सोय नाही आहे किंवा कुठल्याही कारभाराची सोय नाही आहे। भोगळ कारभार या पट्टण पंचायतीचा चाललेला आहे। आणि इथं जे सीओ येतात त्यांना एक तर मराठी बोलता येत नाही, मराठी माणूस जाऊन त्यांच्याकडे काय बोलणार, गोरगरीब त्यांच्याकडे जाऊन काय बोलणार। बाकीचे जे गावातले म्हणतो मी, गावातले जे माजी ग्रामपंचायत सदस्य आहेत किंवा माजी ग्रामपंचायत चेअरमन आहेत, ह्या लोकांनी येऊन इथं सगळ्यांना सांगून सगळं करून बघितलं, तरी पण यांचा भोंगळ कारभार चालू आहे। त्यानिमित्तानं आम्ही आता सगळ्यांनी एकत्र येऊन किंवा पट्टण पंचायतचा कारभार असतोय तर कसा हा मला एकदा दाखवून द्या, ह्या निमित्तानं आम्ही इथं सगळे जमलेले आहेत। सगळे माजी चेअरमन, माजी सदस्य, माझे सगळे आज जे काय ग्रामपंचायतचे होते ते सगळे येऊन आम्ही आता निवेदन दिलं आहे। इथून पुढे यांनी काय करतात, जी ग्रामसभा घ्यायचं म्हणून आमच्या पिराजी मुचंडीकर आणि माजी चेअरमनांनी सुचवलं, त्यांना पण तो अधिकार आहे ग्रामसभा घ्यायचा, ते घेऊन त्यांनी एकदा आम्हाला सांगायला पाहिजे। आणि जे बोर्ड लावायची विनंती आमच्या सगळ्या ग्रामपंचायत सदस्यांनी केलेली आहे। आणि मेन म्हणजे ग्रामपंचायत पट्टण पंचायतचा जो अहवाल आहे तो अहवाल यांनी ग्रामस्थांना सादर करावा। आणि जो आत्ता जो ह्याचा कॉम्प्युटर उताराचा जो कारभार चालू आहे हा बंद करावा। जेवढ्यात कॉम्प्युटर उतारा निघतोय त्या पद्धतीनं गोरगरिबांना हा कॉम्प्युटर उतारा द्यावा ही विनंती आणि हे निवेदन आम्ही द्यायला आलो आहे। आता जर हे निवेदन किंवा हे आमचं जर ऐकले नाहीत तर आम्ही 7 दिवसाचं त्यांना टायमिंग दिलं आहे। DC, उस्तुवारी मिनिस्टर सगळ्यांच्याकडे जाऊन आम्ही निवेदन देऊन आम्ही इथं मोठ्या प्रमाणात रास्ता रोको करणार आहे। एवढं। शिवाय यंदा दुष्काळही पडला आहे, त्यामुळे सरकारकडे मागणी आहे की त्यांनी संपूर्ण कर माफ करावा। जर घ्यायचाच असेल तर पूर्वीप्रमाणे 200 रुपये कर घ्यावा। आमच्या पट्टण पंचायतीला सरकारकडून 91 लाखाचा निधी मिळाला आहे। हा निधी विविध सार्वजनिक कामांसाठी मिळालेला आहे। अशा गोष्टी जनतेला कळावयास हव्यात। यासाठी आम्ही अधिकाऱ्यांना सूचना केली आहे की यापुढे सरकारकडून जो निधी येईल त्याची माहिती नोटीस फलकावर लावून जाहीर करण्यात यावी। महादेव पवार, कॅनन सिटी न्यूज, बेळगाव।